कॉटवरती झोपलेला तुमचा बाप असेल, बापाच्या जवळ जा. बापाच्या अंगावरचं फाटलेलं मनियन पहा, तुटलेल्या चपला पहा. त्या दिवशी तुम्हाला समजेल तुमचा बाप काय आहे. बापाला पाहायचं असेल तर एकुलते एक पोराचं डोनेशन, 1,00,000 रुपयाचं डोनेशन शाळेत भरायचे. बापाच्या खिशात दमडी नाही. शेजा पाजाराच्या घरी जातो, पाहुण्या रावळ्याला फोन करतो, कुणाकडेही पैसे मिळत नाहीत. सावकाराच्या दारात जातो, अर्धा एकर जमीन घाण ठेवतो, हातापाया पडतो. सावकार, एकुलते एक पोराचं ॲडमिशन भरायचं हो, पैसे नाहीत, अर्धा एकर जमीन घाण ठेवा, पण 1,00,000 रुपये द्या. 1,00,000 रुपये व्याजानं आणतो आणि शिक्षकाच्या हातावरती ज्या वेळेस सुरकुतलेल्या चेहऱ्यातला, मळालेल्या कपड्यातला, डोक्याला तेल नसलेला तुमचा बाप पैसे ठेवतो ना, त्या दिवशी बापाच्या चेहऱ्याकडे पहा, तुम्हाला समजेल तुमचा बाप काय. अहो, स्वतः करता कधी जगत नाहीत, पण लेकरा करता जगतो. बाप करी जोडे लेकराचे ओढे, बाप करी जोडे लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे आवड निरंतर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेच ध्यान आवडी निरंतर हेच ध्यान मकर कुंडले तळपाचे श्रवणे कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मने विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा कासे तुळसी पीतांबर हार गळा
सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची
हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम आपुलिया हिता जो असे जागता बोलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता हिता जो असे जागता बोलिया हिता जो असे जागता माता पिता तयाची धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दयाचा हरिक पाठी देवा दयाचा श्रवण पिता भागवत करीती श्रवण भगवत करीते श्रवण पिता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा म्हणे माझ घडो त्यांची घडो त्यांची सेवा माझा घडत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैव पार नाही तरी माझ्या दैव पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट्य देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा विठो पार कुमाई हे जडो पार कुमाई कुमाये जडो पार कुमाई हे जय पार कुमाये जडो पार कुमाई पार कुमाये पार कुमाई जय पार कुमाई पार कुमार पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार हरे आपुनी आहे ताजो असे जागता आपुनी आहे ताजो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे रे आपुनी आहे ताजो असे जागता आपुनी
वाटे देवा तयाचा हरी ग वाटे देवा तयाचा तयाचा हरे ग हरे ग तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक तयाचा हरिक तयाचा धन्य माता पिता तयाची पुढे कन्या
सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पिता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पर नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विडाला योग पिढे तडे मरत्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रय समागत्य तिष्ठम परब्रह्म प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधी जावे होती जे सात्विक तयाचा हरी कवाटी देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप संपन्न असणारे अधिकार स्थितप्रज्ञ साधू जगद्गुरु तुकोबाराय या तुकोबारायांचा जन्माला आलेल्या माणसाचं हित कशामध्ये आहे याचं सूत्रबद्ध चिंतन करणारा 4 कडव्याचा अभंग सेवे करता निवडलेला आहे विडाला सेवे करता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा 4 कडव्याचा या अभंगातून तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात महाराज म्हणतात तुम्ही आम्ही आपल्या हिताकरता जगलं पाहिजे जो आपल्या हिताकरता जागतो त्याच्या माता पित्यांना तुकोबाराय धन्यता देतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची माता पित्याला धन्यता देतात ज्याचे माता पिता धन्य आहेत त्याच्या पोटी जन्माला येणारी लेकरं कशी जन्माला येतात तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा सात्विक मुलं जन्माला येतात आपल्या पोटी जर सात्विक मुलं जन्माला यावी वाटत असतील तर एक महाराजांनी मार्ग सांगितला पर्याय सांगितला गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीतेचं भागवताचं श्रवण करायचं आणि भगवान परमात्म्याच्या नामाचं अखंड चिंतन करायचं तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या हिताकरता जागला ज्यानं गीतेचं भागवताचं श्रवण केलं भगवान परमात्म्याच्या नामाचं नामचिंतन केलं ज्याच्या पोटी सात्विक लेकरं जन्माला आली अशा लोकांची सेवा मला घडली पाहिजे तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं कीर्तन वेडाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असं भव्य दिव्य स्वरूपाचा आपण कार्यक्रम साजरा करत आहोत या कार्यक्रमाचं निमित्त तुम्हा सगळ्यांना माहिती आहे कैलासवासी आपले आप्पांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम साजरा करतोय या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य सातारा जिल्ह्याचं भूषण हरिभक्ती परायण तुषार महाराज गाडे आणि हरी महाराज चितळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक या कार्यक्रमाच्या साथीकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य आमच्या सातारा जिल्ह्याचं भूषण हरिभक्ती परायण शशिकांत महाराज मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक
महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार तथा ही जी छोटी छोटी लेकरं पाहताय ही ज्यांच्या संस्थेतील आहेत, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तीपरायण आमचे शेंडे महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. छोटी छोटी संस्थेतली मुलं आहेत, तीही आपल्याला साथी करता या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. विनकरी बाबा आहेत. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. सगळ्यात महत्त्वाचं या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्या नामांकित यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होत आहे, आपल्या भागातील नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातील सगळ्यात गाजलेला यूट्यूब चॅनल म्हणजे ओम साई आमचे चैतन्य दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. मातृवर्ग, पितृवर्ग, टाळकरी, माळकरी, गावकरी, विनेकरी सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी सूचना. सिस्टीमवाले फक्त या मॉनिटरचा आवाज वाढला पाहिजे, तो बेसचा आवाज थोडा कमी झाला तरी चालतोय. आणि मंडपाच्या बाहेर जेवढे बसलेत त्यांनी आत येऊन बसा. माझा आडनाव काटे असलं तरी मी टोचला असं बोलत नाही. विडाला कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामांकित प्रकारचे कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. कारण नामांकित कलाकार मिळणं सहजासहजी शक्य नसतं, पण आज योग जुळून आला. आमचे तुषार महाराज असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुषार महाराज एकटेच नाही आले. आमच्या शेंडे महाराजांच्या संस्थेमध्ये त्यांचा मुलगा शिकण्याकरता आहे. ते दोघंही, त्यांच्या भावाचा मुलगा आणि तो दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सगळी छोटी छोटी लेकरं आलेली आहेत. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक हो. या सेवेला सुरुवात. विडाला सेवे करताना बोललेला अभंग तुकाराम महाराजांचा 4 कडव्याचा. या अभंगातून तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात. म्हणतात माणसानं आपल्या हिताकरता जागलं पाहिजे. आपल्या हिताकरता जो जागला त्याच्या माता पित्यांना धन्यता तुकोबरायाने दिली. धन्य माता पिता. अगोदर मातेला धन्यता दिली आणि नंतर पित्याला धन्यता दिली. माता अगोदर धन्य आहे, पिता नंतर धन्य आहे. याचं कारण काय थोडक्यात सांगतो. मातेला अगोदर धन्यता दिली याला कारण एकच आहे. लेकरू जन्माला येण्याच्या अगोदर लेकरावरती प्रेम करते, तिचं नाव आई आहे. ज्या वेळेस लेकरू आपल्या गर्भामध्ये असतं, 9 महिने 9 दिवस ते आईच्या उदरामध्ये लेकरू असतं, तेव्हापासून आपल्या गर्भामधल्या लेकराची काळजी घेते. म्हणजे लेकरू जन्माला येण्याच्या अगोदर लेकराची काळजी करते, तिचं नाव आई आहे. म्हणून मातेला अगोदर धन्यता, पित्याला नंतर धन्यता दिली. याचं कारण पित्याला नंतर जरी धन्यता दिली असेल तरी लेकरू जन्माला आल्याच्या नंतर आपल्या लेकरावरती प्रेम करतो, त्याचं नाव बाप आहे. म्हणून नंतर पित्याला धन्यता. म्हणून धन्य माता पिता तयाचिया. आपल्या हिताकरता कोण कोण जागतं महाराज? साधू संत आपल्या हिताकरता जागले, साधू जागले, संत जागले, काही वारकरी आपल्या हिताकरता जागतात, टाळकरी, माळकरी, गावकरी, विनेकरी सगळेजण आपल्या हिताकरता जागतात. पण आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्याला पहिल्यांदा कळालं पाहिजे. बघा, एखादा माणूस जर एसटीनं दुसऱ्या गावाला निघाला आणि दुसऱ्या गावाला जर जात असेल, त्याच्या खिशामध्ये 500 रुपयाची नोट आहे. 500 रुपयाची नोट आहे, ती कंडक्टरला द्यायची. 5-10 किलोमीटर वरती त्याला उतरायचंय. त्यातले 10 रुपये कंडक्टरला जाणार आहेत, पण त्याच्याकडे सुट्टे नाहीत. त्याच्याकडे सुट्टे नाहीत हे त्याला समजतही नाही. पण काय करायचं, खिशातले 500 काढतो, कंडक्टरच्या हातात देतो आणि हातात दिल्याच्या नंतर कंडक्टरला म्हणतो मला या गावचं तिकीट द्या. किती रुपयासाठी? 10 रुपयासाठी. आता त्याच्याकडे फक्त 500 रुपयाची नोट आहे. 2000च्या नोटा बंद झाल्या, 500ची नोट त्याच्या हातामध्ये आहे. कंडक्टर त्याच्या तोंडाकडे पाहतो, पण त्याला माहितीये त्या गावाला गेल्याच्या नंतर, तिथं गेल्याच्या नंतर आपलं भलं मोठं काम होणार आहे. 500 रुपयाची इथं जरी नोट असेल तर तिथं गेल्याच्या नंतर एखाद्याला दिलेले 20-25 हजार आपले निघणार आहे. त्याच्यामध्ये त्याचं हित दडलेलं आहे. आता इथं काय तोटा होतोय, इथं याच्याकडे सुट्टे पैसे जरी नसले तर याच्या अंतःकरणामध्ये एकच भाव आहे, तिथं गेल्याच्या नंतर आपला काहीतरी फायदा होतोय. मग ज्याला त्याला वाटलं पाहिजे आपला ज्या ठिकाणी फायदा आहे त्या ठिकाणी आपलं हित आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात आपलं हित फक्त पैशाच्या फायद्यामध्ये नाही, आपलं हित भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. मग ज्याला ज्याला वाटतंय आपलं हित व्हावं, ज्याला ज्याला वाटतंय आपल्याला भगवान परमात्मा मिळावा, त्यानं भगवान परमात्म्याचं नाम घ्यावं. भगवान परमात्म्याच्या नामामध्ये हित आहे. महाराज, देवाच्याच नामामध्ये हित आहे का? देवाच्या नावामध्ये हित आहे, आई वडिलांच्या सेवेमध्ये हित आहे, भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये हित आहे, समाजाच्या सेवेमध्ये हित आहे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना एखाद्या वारकऱ्याची धारकऱ्याची सेवा करण्यामध्ये आपलं हित आहे.
हे हित फक्त तुम्हा आम्हाला जाणता आलं पाहिजे, हे हित तुम्हा आम्हाला कळालं पाहिजे. मग आपल्याला त्या हितामधून जर भगवान परमात्मा मिळत असेल तर ते कार्य आपण प्रथमतः केलं पाहिजे असं तुकाराम महाराज म्हणतात. विडाला एखाद्यानं गळ्यात माळ घातली तरी हित आहे, एखाद्यानं पंढरपूरची वारी केली तरी हित आहे, जगाच्या चालकाला मालकाला भगवान परमात्म्याला डोळ्यानं पाहिलं तरी हित आहे. डोळ्यानं पाहिलं तरी आपले डोळे तृप्त होतात. डोळे भरून या पाहिन तुझे मुख तेची मज सुख देई देवा, वाही रंगे टाळी नाचे न उदास, जे देही आताच पाया सुख. भगवान परमात्म्याचं मुख आपल्या डोळ्यानं पाहिलं तरी आपल्या डोळ्याचं त्यामध्ये हित आहे. मग आपलं हित भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे हे आपल्याला कळतंय. मग महाराज कोणत्या देवाचं नामचिंतन करायचं, कोणत्याही देवाचं करा. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बापर कुमादेवी वरू खुन बानली कैसी, अवताराच्या रसी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी. भगवान परमात्म्याचं कोणत्याही नामचिंतन करा पण अंतकरणापासून करा. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. आपण म्हणतो बघा, मनी नाही भावानी देवा मला वडापावचा पाव नाही, देवा मला पाव. देवाशा न पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव असा भेटत नाही. देव भेटण्याकरता काय करावं लागतं? आळंदी पासून पंढरपूरची वारी, तुमचं गाव एवढं भाग्यवान आहे, तुमच्या गावातून पालखी जाते आणि त्या पालखीतल्या लोकांची सेवा करायला तुम्हाला मिळतं. अरे स्वर्गातले देव भगवान परमात्मा सुद्धा इच्छा व्यक्त करतो. कशा करता? स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्माम्मा. कशा करता? ते वाळवंटातला काला खाण्याकरता, वारकऱ्यांची सेवा घडण्याकरता. वैकुंठातले देव आपली उपासना करतात की आम्हाला मृत्यू लोकामध्ये आमचा जन्म झाला पाहिजे. पण आपलं एवढं भाग्य आहे की आपल्या गावातून पंढरपूरची वारी जाते आणि वारकऱ्यांची सेवा तुमच्या आमच्या हातून घडते. विठाला वारकऱ्यांच्या सेवेमध्ये हित आहे. पण एवढे दिवस झालं पंढरपूरची वारी जाते, बऱ्याच जणांच्या गळ्यात माळ नाही. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळ असली पाहिजे, हातात टाळ असला पाहिजे. कमीत कमी एक दिवस तरी इथून पुढच्या मुक्कामापर्यंत, म्हणजे इथल्या रिंगणापासून माळशिरस पर्यंत तरी आपण वारीच्या सोबत चालत गेलं पाहिजे. वारीच्या सोबत चालत गेल्याच्या नंतर थकवा दूर निघून जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे. भिकाऱ्यातला भिकारी माणूस असो नाहीतर श्रीमंतातला श्रीमंत माणूस असो, त्या दिंडीमध्ये किंवा पालखीमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर त्याला उपवासी पोटी संध्याकाळी झोपावं लागत नाही. भिकारी असो नाहीतर श्रीमंत असो. पण वारकऱ्यांची सेवा तुमच्या आमच्या हातून घडावी, तळकऱ्यांची सेवा तुमच्या आमच्या हातून घडावी, साधूची सेवा घडावी, आई वडिलांची सेवा घडावी आणि पुढचा मुद्दा म्हणजे भगवान परमात्म्याची सेवा घडावी. का भगवान परमात्म्याची सेवा घडावी? त्याच्या सत्तेनं आपण जिवंत आहोत ना, त्याच्या सत्तेनं आहोत. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवी, नक्बा वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिले अहंता मग कोटे. त्याच्या सत्यानं हे जग सगळं चालतंय. पण खरं सांगू, आता असलेला माणूस उद्या असेल का नाही सांगता येणार नाही. आता कीर्तन करणारा, टाळ घेतलेला, मृदंग वाजवणारा, पुढं ऐकायला बसलेला थोड्या वेळानं असेल का नाही सांगता येणार नाही. कुणाचं मरण कुठं लिहिलंय, कधी लिहिलंय, आणि किती धनवान जरी असला तरी त्याला मरण टाळता येत नाही. पाठीमागच्या 2-3 दिवसापूर्वीची तुम्ही घटना ऐकली असेल, तुम्ही पेपरला बातमी वाचली असेल, मोबाईलवरती पाहिलं असेल. पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी म्हसवडहून पंढरपूरला जाणार एक पिकअप होतं, एका विहिरीच्या जवळ गेलं आणि त्या विहिरीमध्ये कोसळलं. कमीत कमी 8 जणांचा, त्या पिकअप मध्ये असणाऱ्या 8 जणांचा मृत्यू झाला आणि 5-6 जण कसे तरी वाचले. जीवन आता स्वस्थ झाले. गाड्या सावकाश चालवायला शिका, कारण वेळ कुणाला सांगून येत नाही, वेळ कुणाच्या दारी मुक्कामाला येत नाही. आली वेळ की आपल्याला जावं लागतं. एखादा म्हणेल माझ्याकडे गडगंज प्रॉपर्टी आहे, मला मरण टाळता येईल, मरण टाळता येत नाही. आलं की निघावं लागतं. यमदेव न्यायला आले की आपल्याला हे जोग सोडून जावं लागतं. मग तिथं म्हणून चालत नाही, माझी 100 एकर आहे, माझी 5 एकर डाळिंबान, त्याला औषध कोण मारेल, माझ्या 2 म्हशी आहेत आणि तिला खायला कोण टाकल, तिथं म्हणून चालत नाही, जावं लागतं. फक्त संतांना मरण चुकलं. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. साधू संतांना मरण चुकलं. किती मोठा माणूस असेल, किती गडगंज प्रॉपर्टीवाला असेल, त्याला मरण चुकवता येत नाही. जोपर्यंत भगवान परमात्म्यानं जिवंत ठेवले
जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत शक्ती आहे, तोपर्यंत भगवान परमात्म्याची भक्ती करत राहा. एखादा 80 वर्षाचा म्हातारा झाला आणि तो जर डॉक्टरकडे गेला, माझं वय 40 वर्षाचं करता येईल का? बर बाकीचं जाऊ द्या, एखादा डॉक्टरच म्हणेल माझं 60 वर्षाचं वय झालंय, माझ्याकडे पाहिजे त्या गोळ्या आहेत, पाहिजे त्या औषध आहेत, पाहिजे त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे उपलब्ध आहेत, मी काही जेवढा पाहिजे तेवढा खर्च करू शकतो, पण मला 30 वर्षाचा तरुण बनायचंय. बनता येईल का हो? गेलेल्या सगळ्या गोष्टी भेटतात, माहेरला गेलेली बायको पुन्हा आणता येते, एकदा सोडलेली नोकरी पुन्हा मिळवता येते, एखादा मित्र रागवला तर त्याला पुन्हा मित्र करता येतं, एखादी नोकरी सोडली पुन्हा मिळवता येते, जमीन विकली पुन्हा घेता येते, बंगला विकला पुन्हा बांधता येतो. पण एकदा का शरीर म्हातारं झालं ना की त्याला तरुण करता येत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. गेलेल्या सगळ्या गोष्टी भेटतात पण हे शरीर भेटत नाही. हा नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, मधुसूदना. म्हणून काय करा, तुम्ही वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव हे तुम्ही आठवा मधुसूदना, मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. मधुसूदना. तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा, देव म्हणा. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत शक्ती आहे, तोपर्यंत भगवान परमात्म्याची भक्ती करत राहा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत राहा. भगवान परमात्म्याचं नाम एवढं साधा आहे, सोपं आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. एवढं भगवान परमात्म्याचं नाम साधा आहे आणि सोपं आहे. महाराज कधी घ्यायचं, कधीही घ्या, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कुठं गेल्याच्या नंतर घ्यायचं किंवा वेळ काळ आहे का? भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेण्याकरता वेळही नाही, काळही नाही. कोणतंही काम करत असू द्या, कोणत्याही काम करत असताना, भाकरी करत असाल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचं. पण आपण भाकरी करत असताना म्हणता का तुम्ही रामकृष्ण हरी? तुम्ही म्हणता मेला मुडदा कसा माझ्या नशिबी, बरोबर आहे का नाही? रामकृष्ण हरी भगवान परमात्म्याचं नाम घेत असताना किंवा काम करत असताना रामकृष्ण हरी म्हटलं ना, त्याचे संस्कार आपल्या अन्नामध्ये उतरतात. जनाबाई जात्यावरती दळण दळायच्या, पण दळण दळत असताना भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये असायचं. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते के, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळी तो सखा श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. जनाबाई जात्यावरती दळण दळायच्या, पण जगाचा चालक मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा अहो जनाबाईला जात्यावरती दळण दळू लागण्याकरता यायचा. रोजचा नित्यक्रम जनाबाईचा असायचा. एवढी श्रेष्ठ माणसाची भक्ती असावी की बिदरच्या बादशाकडे मालिश करायला एकदा सेना महाराज होते, आणि सेना महाराज रोज सकाळी उठावं, उठल्याच्या नंतर पहाटे 3ला उठायचं, उठल्याच्या नंतर देवाला आंघोळ घालायची, गंध लावायचा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, रोजचा नित्यक्रम चालू होता. पण एक दिवस असा प्रसंग घडला
रात्रीचे 12 साडेबारा वाजले होते आणि साडेबारा वाजता बिदरच्या बादशाची पाठ दुखायला लागली आणि पाठ दुखायला लागल्याच्या नंतर मालिश करायला तर सेना महाराज होते. रात्रीचे 12:30 वाजलेत. 12:30 वाजता पाहिलं तर सेना महाराज त्यांच्या घरी निघून गेलेत. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना हाक मारली आणि सहकाऱ्यांना हाक मारल्याच्या नंतर राजांना सांगितलं, ऐका, शिपायाला सांगितलं जा आणि त्या सेनेला घेऊन या. का? माझी पाठ दुखते. मानेपासून कमरेपर्यंत ठण 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 एवढी पाठ दुखत होती. पण त्यावेळेस त्याच्या सहकार्याने शिपायांनी सांगितलं, राज, आता जर गेलो तर सेना झोपलेला असेल. रात्रीच्या 12:30ची वेळ आहे. एवढ्या संध्याकाळी जाऊन एखाद्याच्या घराचा दरवाजा ठोठावणं चुकीचं आहे. अजून थोड्या वेळानं जातो, 3 वाजता जातो, 3:30 वाजता जातो. तशीच राजानं कळ सहन केली. 3:30 वाजले. पुन्हा शिपायाला हाक मारली, अरे आता तरी जा. शिपाई घोड्यावरती बसले. टप 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 पावलांनी सेना महाराजांच्या घराच्या जवळ गेले आणि सेना महाराजांच्या घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजातून सेना महाराजांची पत्नी बाहेर आली आणि बाहेर आल्याच्या नंतर त्या शिपायांनी सांगितलं, बिदरच्या बादशाची म्हणजे राजाची पाठ दुखते. रात्री 12:30 वाजल्यापासून पाठ दुखते. आता बिदरच्या बादशानं सेना महाराजांना मालिश करण्याकरता बोलवले. आता मालिश करायला बोलवले म्हटल्याच्या नंतर त्यावेळेस सेना महाराज देवपूजेला बसले होते. पहाटे 3:30ची वेळ आहे. आता देवपूजेला बसलेत. सेना महाराजांच्या पत्नीला वाटलं यांना देवपूजेवरून उठवावं तर पूजा मोडल्याचं पाप लागतंय आणि नाही उठवावं आणि उशीर जर झाला तर बिदरचा बादशाह काठीनं मारल्याशिवाय राहणार नाही. काय करावं? शिपायाला सांगितलं, जा तुम्ही पुढं, त्यांना पाठवून देते. आता पाठवून देते म्हटल्याच्या नंतर ते शिपाई तिथं गेले. राजाला सांगितलं, बातमी कळवली, आता येतील, मग येतील. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 6:30 वाजले. 6:30 वाजता तोपर्यंत ही बादशाच्या दारामध्ये सेना महाराज आले नाहीत. आता त्यावेळेस बादशानं शिपायाला सांगितलं, हो शिपाई, जा त्या सेनेला फरफटत ओढत आणा. आता राजाची आज्ञा आहे. घोड्यावरती पुन्हा शिपाई बसले. टप 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 पावलांनी अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचणार. तोपर्यंत जगाच्या चालकाला, मालकाला, भगवान परमात्म्याला वाटलं की अरे आपला भक्त आपली सेवा करतोय, आपलं नामचिंतन करतोय आणि त्याला फरफटत ओढत आणण्याकरता राजाचे शिपाई निघालेत. जगाच्या चालकानं, मालकानं, भगवान परमात्म्यानं सेना महाराजांचं रूप घेतलं आणि अंगावरती उपरणं टाकलं, हातामध्ये काठी घेतली आणि राजाच्या दरबारामध्ये राजाला मुजरा केला. सेना महाराजांच्या रूपामध्ये भगवान परमात्मा आला होता. राजाला मुजरा केला. हो राजे, मुजरा मायबाप. राजा म्हटला, मुजरा. अरे सेना, रात्रीच्या 12:30 वाजल्यापासून माझी पाठ दुखते. 12:30 वाजल्यापासून मी विवळतोय आणि एवढा उशीर झाला, तू कुठं होता? नाही राजा साहेब, घरी होतो. आता खरे सेना महाराज कुठं होते? देवपूजा करत होते. पण जगाच्या चालकानं, मालकानं, पांडुरंग परमात्म्यानं सेना महाराजांचं रूप घेऊन बादशाच्या दारामध्ये आले. बादशाला सांगितलं, बादशाह पालत झोपा. झोपले पालत. आता शेजारी एक बॅग होती. बॅग मध्ये एक वाटी काढली, त्यात थोडस तेल टाकलं, एक हात बुडवला, मानेपासून कमरेपर्यंत एकदाच फिरवला. बादशाला झोपच लागली. आता तो जगाच्या चालकाचा, मालकाचा, भगवान परमात्म्याचा हात आहे. आता झोप लागल्याच्या नंतर बादशाची म्हणजे त्या राजाची राणी आली आणि त्याने हाक मारली, का हो, झोपलात का तुम्ही? राजा ताडकन जागा झाला आणि ताडकन जागा झाल्याच्या नंतर पायाच्या जवळ बसलेल्या सेनेला सांगितलं, ए सेना, अरे रात्री 12:30 वाजल्यापासून माझी पाठ दुखत होती, अजिबात राहिली नाही. किती तेलानं चोळलं, काही झालं, अजिबात पाठ राहिली नाही. पण आता तू मानेपासून कमरेपर्यंत एकदा हात फिरवला तर मला झोप लागली. शिपायाला बोलवलं, शिपाई इकडे या सेनेला 2 मोठी मोहरा द्या. जुन्या काळामध्ये मोहरा द्यायची पद्धत होती. आता 2 मोठी मोहरा द्या म्हटल्याच्या नंतर 2 मोठी मोहरा घेतल्या, झोळीत टाकल्या आणि त्या भगवान परमात्म्यानं झोळी काखेत अडकवली आणि ती झोळी नेऊन खऱ्या सेना महाराजांच्या घरातल्या खुंटीला अडकवली आणि भगवान परमात्मा विटेवरती जाऊन उभं राहिला. खऱ्या सेना महाराजांना 2 तासाच्या नंतर देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्याच्या नंतर तोपर्यंत पत्नी म्हणते, का हो, एवढा उशीर देवपूजा कोणी करतं का? जगातला पहिला माणूस पाहिलाय मी एवढा उशीर देवपूजा करणारा. राजाचे शिपाई पहाटे 3:30 वाजता तुम्हाला बोलावण्याकरता आले होते. आता एवढा उशीर झालाय आणि एवढ्या उशिरांना जर तुम्ही राजाची पाठ दाबायला जर गेला आणि राजाला जर कळलं ना तर राजा तुम्हाला काठीनं मारल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं? सेना महाराज म्हटले, असू दे, आता काय व्हायचं ते होणार आहे. गेले खुंटीवरती उपरणं अडकवलं होतं, उपरणं खांद्यावरती टाकलं आणि ती झोळी काखेत अडकवली. चालत 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 झोळीत काय पाहिलं नाही, चालत चालत राजाच्या दरबारात राजाला मुजरा केला. राजा, मुजरा मायबाप. राजा म्हटले, मुजरा. पाठ चोळण्याकरता आलो तुमची.
अरे सेना तुला वेड लागलं का काय? अर्ध्या तासापूर्वी माझ्या जवळून गेलाय. आता खऱ्या सेना महाराजांना वाटलं की राजा आपल्याला वेड्यात काढतोय काय, एवढा उशीर झाला त्याच्यामुळे वेड्यात काढत असेल. आता तिथं गेले सेना महाराज, राजाला विनंती केली, राजा मी इथं आलोच नव्हतो. अरे तू माझ्या जवळ आला होता, माझी पाठ दाबली आहे तू, त्याच्या बदल्यात मी तुला 2 मोठी सोन्याच्या मोहरा दिल्यात आणि त्या तुझ्या पिशवीमध्ये आहेत. पिशवीमध्ये उघडून पाहिलं तर डोळे लिपतील अशा सोन्याच्या मोहरा होत्या. डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या. सेना महाराजांना वाटलं हे काम दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही केलं, हे काम जर कुणी केलं असेल तर भगवान परमात्म्यानं केलं असेल. रडत 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 घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर पत्नीनं रडताना आपला पती पाहिला आणि विचारलं का हो राजानं मारलं का तुम्हाला? नाही मारलं. मग अगं मी इथं देवपूजेला बसलो होतो, जगाच्या चालकानं मालकानं माझा मार वाचावा म्हणून बादशाच्या दारात गेले आणि बादशाची पाठ सोडली. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणारा जर माणूस असेल, साधक जर असेल, भगवान परमात्म्याची पूजा जर करणारा व्यक्ती असेल तर जगाचा चालक मालक भगवान परमात्मा त्या भक्ताचं रूप घेतो आणि भक्ताचं रूप घेऊन जी भक्ताची कामं आहेत ती पूर्ण करतो. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. म्हणून आपणही भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये ही जर पाहिलं ना तर आपलंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपली आहे ता जो असे जागता, आपली आहे ता जो असे जागता. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन माता पिता दयाचिया, धन माता पिता दयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुली आई ताजोसे जागता, आपुली आई ताजोसे जागता. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपल्या हिताकरता जो जागतो ना त्याच्या माता पित्यांना तुकोबरायांनी धन्यता दिली. आजही जगताच्या पटीवरती छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे आणि राजांच्या बरोबर मा जिजाऊ आई साहेबांचंही नाव निघतं. याचं कारण आहे की त्यांनी घडवलं, त्यांनी शिकवलं म्हणून त्यांचं नाव जगताच्या पटीवरती आहे. एखाद्यानं कीर्तन केलं, गायन केलं, वादन केलं तर गावात गेल्याच्या नंतर आपल्या नावानं आपल्याला कोणी ओळखत नाही, आपल्या वडिलांच्या किंवा आपल्या घरच्यांच्या नावामुळं आपली ओळख असते. म्हणून अगोदर शास्त्रानं मातेला धन्यता दिली, नंतर पित्याला धन्यता दिली. आईला अगोदर धन्यता देण्याचं अजून दुसरं एक कारण सांगतो. एका माऊलीला डिलिव्हरी करण्याकरता दवाखान्यात नेलं. अर्ध्या तासानं डॉक्टर बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर डॉक्टरांनी तिच्या पतीला सांगितलं, ऐका, एक तर जन्माला येणारं लेकरू जगेल, नाहीतर तुमची बायको जगेल. कोण जगलं पाहिजे, कोण मेलं पाहिजे? त्या नवऱ्यानं सांगितलं, डॉक्टर जन्माला येणारं लेकरू गेलं तरी चालेल पण माझी बायको जगली पाहिजे. सासूला सासऱ्याला विचारलं,
एक तर जन्माला येणारं लेकरू जगेल, नाहीतर तुमची सुनबाई जगेल. कोण जगलं पाहिजे, कोण मेलं पाहिजे. त्यावेळेस सासूनं सासऱ्यानं सांगितलं जन्माला येणारं लेकरू गेलं तरी चालेल, पण आमची सुनबाई जगली पाहिजे. पण ज्या वेळेस डॉक्टर त्या माता माऊलीच्या जवळ गेले आणि त्या माता माऊलीला सांगितलं आहे का, एक तर जन्माला येणारं लेकरू जगणार आहे, नाहीतर तुम्ही जगणार आहात. एक जण जगणार आहे, एक जण मरणार आहे. कोण जगलं पाहिजे, कोण मेलं पाहिजे. त्या मायनं मान खाली घातली आणि ढसाढसा रडायला लागली. रडणारी माय म्हणते, डॉक्टर हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. सकाळचं अन्न संध्याकाळी गरम करून खाल्लं, रात्रीचं उरलेलं अन्न सकाळी खाल्लं. डॉक्टर, माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल, पण जन्माला येणारं लेकरूच जगलं पाहिजे. मरेपर्यंत ठामपणे लेकरावरती प्रेम करते. तिचं नाव आई आहे, म्हणून अगोदर मातेला धन्यता आणि नंतर पित्याला धन्यता. आईला जेवढं शास्त्रानं श्रेष्ठत्व दिलं तेवढं पित्यालाही दिलं, बापालाही दिलं. याचं कारण आपली आई आपल्या लेकराचा घरामध्ये सांभाळ करू शकते. आपली आई आपल्या लेकराच्या आवडत्या गोष्टी आपल्या लेकराला तयार करून देऊ शकते. पण त्या वस्तू किंवा ते जेवण, ते भोजन तयार करण्याकरता दिवसभर दुसऱ्याच्या रानामध्ये काबाड कष्ट करतो. त्याचं नाव बाप आहे, म्हणून बापालाही तेवढं श्रेष्ठत्व आहे. आपली आई आपल्या लेकराला उचलते, कमरेवरती घेते. कशा करता? आपल्याला जेवढं समोरचं पाहता येतंय तेवढं पाहता यावं म्हणून कमरेवरती घेते. तिचं नाव आई आहे. पण आपल्याला जेवढं समोरचं पाहता येतं त्याच्यापेक्षा पुढचं पाहता यावं म्हणून आपल्या लेकराला उचलून खांद्यावरती घेतो. त्याचं नाव बाप आहे, म्हणून बापालाही तेवढं श्रेष्ठत्व आहे. म्हणून धन्य माता आणि नंतर पिता. मातेलाही धन्यता आणि नंतर पित्यालाही धन्यता. ज्याचे माता पिता धन्य आहेत त्याच्या पोटी जन्माला येणारी लेकरं कशी जन्माला येतात, तर ती सात्विक लेकरं जन्माला येतात. सात्विक लेकरू कुणाला म्हणायचं? जे लेकरू कोणत्याही प्रकारचं व्यसन करत नाही त्याला म्हणायचं सात्विक. जे लेकरू आपल्या आईवडिलांचं नाव गावात नव्हे, तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात उभ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवतं त्या लेकराला म्हणायचं सात्विक. जे लेकरू व्यसन करतं त्याला सात्विक म्हणून चालत नाही. जे लेकरू आपल्या आईवडिलांना शिव्या देतं त्याला सात्विक म्हणून चालत नाही. सात्विक लेकरू त्यालाच म्हणायचं. एखादा पाहुणा रावळा घरी आला त्याच्यासोबत जे लेकरू आदरानं बोलतं त्याला सात्विक म्हणायचं. पाहुण्या रावळ्याच्या घरी गेल्याच्या नंतर ज्याला कसं राहावं हे कळतं त्याला सात्विक म्हणायचं. आई वडिलांची सेवा करतं त्याला सात्विक म्हणायचं. साधूची सेवा करतं त्याला सात्विक म्हणायचं. पंढरीची वारी करतं त्याला सात्विक म्हणायचं. एकादशीला काही वेडवाकडं काही खात नाही त्याला सात्विक म्हणायचं. सोमवार पाळतं, गुरुवार पाळतं, सगळे वार पाळतं, नवे गळ्यामध्ये माळ घालतं त्याला सात्विक म्हणायचं. पंढरीच्या वारीला किंवा महिन्यातून एकदा तरी 6 महिन्यातून एकदा तरी पंढरीला जातं त्याला सात्विक म्हणायचं. मोठ्या माणसाला आदरानं बोलतं त्याला सात्विक म्हणायचं. लहान लेकरालाही आदरानं बोलतं त्यालाही सात्विक म्हणायचं. आपल्यापेक्षा जर श्रेष्ठ असेल, आपल्यापेक्षा उच्च दर्जाचा असेल, आपल्यापेक्षा जास्त शिकलेला असेल त्याच्या जवळ जाऊन त्याच्याकडून काही का होईना त्याचा आदर करून त्याचा आदर्श जे घेतं त्याला सात्विक म्हणायचं. आपल्या पोटी सात्विक लेकरू जन्माला येण्याकरता आपल्या आईनं आपल्या लेकरावरती ज्या वेळेस लेकरू गर्भात आहे त्यावेळेस पासून संस्कार केले पाहिजेत. पण लेकरू गर्भात असताना आपली आई संध्याकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत एकही मालिका सोडत नाही. सगळ्या मालिका पाहते. लेकरू जन्माला येतानाच अजय देवगणचं, शाहरुख खानचं आणि बाकीच्या त्या नट्यांची नावं घेतच जन्माला येतं. बरोबर आहे का ना? आपलं लेकरू सात्विक जन्माला येण्याकरता आईनं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सोस वेदात्मरूपा देवा तुच्ची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तीदासो अवधारी जोजी हे शब्द ब्रह्मशेष तेच मूर्ती सुवेश तेत वर्ण वपू निर्दोष मिरवतसे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे. अरे कधीतरी छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र वाचलं पाहिजे तर आपल्या पोटी जन्माला येणारी लेकरं सात्विक जन्माला येतील. आपल्या पोटी सात्विक लेकरू जन्माला यावं वाटत असेल तर तुम्ही पेपरला किंवा कशाला बातमी वाचली असेल, आळंदीला राहणारं 7वीला शाळेत जाणारं पोरग आहे, त्या पोराची ज्ञानेश्वरी पाठ आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत. एक ओवी पाठ केली, दुसरी पाठ करायला गेलं तर पहिली विसरते, तिसरी पाठ करायला गेलं तर दुसरी विसरते. त्या पोराची ज्ञानेश्वरी पाठ आहे. त्याच्या आईला जाऊन विचारलं, का हो तुमचं एवढं छोटंसं लेकरू आहे पण तुमच्या पोराची ज्ञानेश्वरी पाठ आहे, याला कारण काय? त्याची आई सांगते, महाराज आमच्या पोराची ज्ञानेश्वरी पाठ आहे, याला कारण एकच आहे. हे लेकरू ज्यावेळेस माझ्या गर्भामध्ये होतं ना त्यावेळेस मी 108 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण केले. किती वेळा? 108 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे लोक या जगामध्ये आहेत.
पण आपण एक अध्याय न वाचणारेही लोक या समाजामध्ये आहेत, पंढरीची वारी न करणारे लोक आहेत. म्हणून सात्विक लेकरं जर जन्माला यावी वाटत असतील तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाच्या आपल्या पोटी वारकरी पोरग जन्माला आलं पाहिजे. नवे नवे तर आपल्या पोराला आपण गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे, हातामध्ये टाळ दिला पाहिजे. खरं सांगू, ही एवढी छोटी लेकरं आहेत, इथं उभा राहिलेली सगळी लेकरं, यांनी नाही कीर्तनकार होऊ द्या, नाही गायक होऊ द्या, नाही मोठा कलाकार होऊ द्या, पण कमीत कमी ही लेकरं मरेपर्यंत आई वडिलांना सांभाळतील यांची 100% गॅरंटी आहे. कारण यांच्यावरती संस्कार तसे आहेत, यांना रोज कळतंय काय केलं पाहिजे, समाजामध्ये वागलं कसं पाहिजे, जगलं कसं पाहिजे, समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचा आदर कसा केला पाहिजे, एखाद्या व्यक्तीला चांगलं कसं म्हटलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, समाजामध्ये जगत असताना एखाद्या व्यक्तीला तुम्हाला चांगलं म्हणता आलं नाही तरी नका म्हणू, पण एखाद्या व्यक्तीला वाईट तरी म्हणू नका, एखाद्याला तोंड टाकून बोलू नका, वेडवाकडं बोलू नका. माणसाच्या जिवारी एखादा शब्द जेवढा लागतो ना, शब्द लागल्याच्या नंतर जेवढं माणसाचं अंतकरण दुखवलं जातं ना, तेवढं अंतकरण माणसाचं दुसऱ्या कोणत्याच गोष्टीनं दुखवलं जात नाही. म्हणून माणसासोबत बोलत असताना स्वच्छ आणि निर्मळ माणसानं बोललं पाहिजे, माणसं जवळ केली पाहिजेत. नेहमी सांगतो, फुलानं फुल जोडलं की फुलाची फुलमाळ तयार होते, दिव्यानं दिवा लावला की दिव्याची दीपमाळ तयार होते, एका विटेनं दुसरी विट जोडली की विटेची भिंत तयार होते. तसं एका माणसानं दुसरा माणूस जोडला ना, माणुसकीचं अखंड नातं तयार होतं. तेच माणुसकीचं नातं या जन्मात नाही कामी येऊ द्या. ज्या वेळेस आपलं प्रेत आपल्या घराच्या शेजारी सजलेलं असतं ना, आपल्या प्रेताच्या शेजारी झालेली गर्दी सांगून जाते, हा माणूस स्वतःसाठी किती जगला आणि समाजासाठी किती जगला. इथं जमा झालेली गर्दी सांगून जाते, आपा तर हे जग सोडून निघून गेलेत, पण त्यांनी समाजासाठी किती कार्य केलं असेल, किती लोकांचा आदर केला असेल, या समोर बसलेल्या व्यक्तींच्यावरून आपल्याला समजतं. कमीत कमी आपल्या पुण्यस्मरणाला तरी लोक जमा झाले पाहिजेत, एवढं स्वच्छ आणि निर्मळ माणसानं जगलं पाहिजे. विडाला तुकोबराय म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन अखंड केलं पाहिजे. रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एकदा तरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भगवान परमात्म्याचं नाम घेतलं पाहिजे. ज्याला बोलता येत नाही त्यानं भगवान परमात्म्याचं मुख पाहिलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं मुख एवढं सुंदर आहे, रूप एवढं सुंदर आहे. रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. भगवान परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. किंवा अजून कसं आहे, आवडे रूप गोजी रे सगुण, 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 आवडे रूप गोजी रे सगुण. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा तुरा है, आता दृष्टी पुढे ऐसा तुरा है. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय. हे आवडे हे रूप गोजी रे सगुण, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय. तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा, तुम्ही तुम्ही तुझ पाहे, तुम्ही तुझ पाहे, तुम्ही तुझ पाहे. वा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे
ऐसाची तुरा आहे. भगवान परमात्म्याचं रूप एवढं सुंदर आहे. ते रूप तुम्ही आम्ही पाहिलं पाहिजे. नवे नवे तर हातानं टाळी आणि मुखानं त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कसं? सगळ्यांनी एकदा हातानं टाळी आणि मुखानं भगवान परमात्म्याचं नाम विठोबार कुमारी त्यांचा परिवार असा आहे की मंदाकिनी रणवरे त्यांची मुलगी, त्यांचे 2 मुलं आहेत, सुनील निंबाळकर अनिल निंबाळकर, 2 मोठ्या बहिणी, 3 लहान भाऊ व त्यांची मुले आणि नातवंडे, असा त्यांचा मोठा परिवार आहे. आज 1 वर्ष झालं या घरातला करता व्यक्ती निघून गेला. आप्पांच्या विषयी सांगायचं झालं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या सोबत आदरानं बोलणं, सगळ्यांना जवळ करणं, लहान व्यक्ती असो किंवा मोठ्यातला मोठा व्यक्ती असो, त्यांच्याजवळ गेल्याच्या नंतर प्रत्येकाची आदरानं विचारपूस करणं, प्रत्येकाला प्रेमानं 2 शब्द बोलणं, हा त्यांचा स्वभाव. पण भगवान परमात्म्याच्या मनात आलं की किती लहान व्यक्ती असू द्या किंवा किती मोठा व्यक्ती असू द्या, त्याला जावं लागतं. गडगंज प्रॉपर्टीवाला असो किंवा साध्यातला साधा असो, त्यालाही जावं लागतं. ज्याचं त्याचं जाण्याचं कारण वेगळं असतं. कुटुंबाने, या निंबाळकर कुटुंबानं त्यांची सेवा भरपूर केली. दम्याचा त्रास होता त्यांना, रात्री अपरात्री इकडं तिकडं मोठमोठ्या दवाखान्यात जावं लागायचं. अचानकही दम्याचा त्रास वाढायचा. नानांनीही त्यांची भरपूर सेवा केली. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, सगळ्यात जास्त जर सेवा नानांच्या हातून आप्पांची घडली. कारण रात्री अपरात्री, रात्रीच्या कितीही वाजलेल्या असू द्या, फक्त नानांना जर कळालं की आप्पांना हा त्रास होतोय की लगेच गाडीमध्ये टाकायचं, दवाखान्यात न्यायचं. त्यांचे नातू असतील, आमचे आदेश दाजी असतील, रोहन दाजी असतील किंवा त्यांची दोन्हीही मुलं असतील, सगळ्यांनी एवढी त्या आप्पांची सेवा केली. प्रत्येकाला वाटत होतं आप्पांनी अजून थोडं का होईना जगायला पाहिजे होतं. हे कुटुंब एकत्र आणण्याचं काम आप्पांनी केलं होतं. हे सगळ्यांना आम्हाला माहिती आहे. खरं सांगू, घरातलं नवरा बायकोचं जर भांडण असेल तर ते 4-4 दिवस एकमेकासोबत बोलत नाहीत. पण एवढा मोठा परिवार, त्यांचे सगळे भावंड असतील, त्यांचे भाऊ असतील, त्यांचे मुलं असतील, त्यांचे चुलते असतील, चुलत भाऊ असतील, सगळं कुटुंब एका मुठीमध्ये म्हणजे एकत्र ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आप्पांनी केलं. हे माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती आहे. मला आता माहीत झालं असेल, पण तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे. मला वाटते तुमच्या गावचे उपसरपंच इथे होते आणि मोहिते पाटील बँकेचे संचालकही ते बरेच दिवस होते. हे सगळं तुमच्या प्रेमामुळे घडलं होतं. खरं सांगू, जेवढा विश्वास आप्पा होते त्यावेळेस तुमचा त्यांच्यावरती होता ना, आप्पा गेल्याच्या नंतर सुद्धा तेवढंच प्रेम आप्पावरती तुमचं. हे सगळे बसलेले मंडळी, इथं बसलेले जेवढे जमा झालेत, हे सगळे सांगून जात आहेत. आजही आप्पांविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आदर तेवढाच आहे, प्रेम तेवढंच आहे. पण खरं सांगू, जन्माला येणारा प्रत्येक जण जातो, ज्याचं त्याचं जाण्याचं कारण वेगळं आहे. एखाद्याचं वय झाल्याच्या नंतर मृत्यू होतो, एखाद्याचा ऍक्सिडेंटनं मृत्यू होतो, एखाद्याचा टेकनं मृत्यू होतो. ज्याचं त्याचं जाण्याचं कारण वेगळं आहे. पण माणूस गेल्याच्या नंतर त्याची कीर्ती या जगताच्या पाठीवरती राहते आणि राहिलेली कीर्ती उत्तम असते. आणि उत्तम राहिलेली कीर्ती जर असेल तर आपल्या पुण्यस्मरणासाठी एवढा मोठा समाज जमा होतो, गोळा होतो. गेल्या वर्षी याच तिथीला, याच ठिकाणी कुणाला तरी वाटत असेल माझा भाऊ गेला, कुणाला तरी वाटत असेल माझा मित्र गेला, कुणाला तरी वाटत असेल माझा बाप गेला, कुणाला तरी वाटत असेल माझा आजोबा गेला, कुणाला तरी वाटत असेल माझा अत्यंत जवळचं लाडकं नातेवाईक गेलं. जन्माला येणारा जातो गड्या, पण गेल्याच्या नंतर त्याची कीर्ती किंवा त्याचं प्रेम या जगताच्या पाठीवरती राहतं. या जगामध्ये प्रेमानं मायेनं गुरफटलेली माणसं अनेक आहेत. पण त्या मायेनं वेढलेल्या जगामध्ये माणूस गेल्याच्या नंतर ज्याच्या डोळ्यातून खळकण पाणी येतं ना, त्याच्यावरती गेलेल्या व्यक्तीनं अफाट प्रेम केलेलं असतं, त्याला अफाट माया दिलेली असते. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत असतं. भावंड जातात, लेकरं जातात आपल्या आईच्या बापाच्या जवळ. बाबा उठाना मला दादा म्हणून हाक मारा, बाबा उठाना मला ताई म्हणून हाक मारा. गेलेला व्यक्ती या जगामध्ये पुन्हा कधीच मिळत नाही. मी नेहमी सांगतो, एखाद्यानं गाडी विकली ना, गाडी घेणे इतकी ताकद देऊ देतो. बंगला विकला, बंगला बांधण्या इतकी. प्रत्येक जण म्हणतो ताईडीचं लग्न जमलं, प्रत्येक जण म्हणतो दीदीचं लग्न जमलं. पण त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला रोज 1 भाकरी खाणारा तुमचा बाप आहे. तोंडावरती पांघरून घेतो. अरे 38 भाकरी त्यानं खाल्लेली असते. तोंडावरती पांघरून घेतो, उशीमध्ये मुंडकं घालतो आणि उशी ओली होईपर्यंत रडतो ना, त्याचं नाव बाप आहे. कारण बापाला माहिती आहे
एका महिन्यानं माझ्या ताईडीचं लग्न आहे. ताई गेल्याच्या नंतर बाबा पोटभर जेवत जा असं बोलणारी ताई मला दिसणार नाही. ताई गेल्याच्या नंतर बाबा बीपीच्या गोळ्या वेळच्या वेळेला खात जा असं बोलणारी ताईडी मला दिसणार नाही. म्हणून उशी ओली होईपर्यंत रडतो ना, त्याचं नाव बाप आहे. आयुष्यातला बाप दुसऱ्या वेळा रडतो. एकुलत्या एक ताईडीचं लग्न आहे. लग्नाचा मंडप सजलेला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती असो आहे, प्रत्येकाच्या अंगावरती नवीन कपडे आहेत. बापाच्याही अंगावरती नवीन कपडे आहेत. अहो, प्रत्येकाच्या हातात तांदूळ आहे. शुभमंगल सावधान झालं की हातातले तांदूळ बाप लेकीच्या अंगावरती प्रत्येक जण टाकत असतो. पण बाप मात्र हातातल्या तांदळाकडे पाहतो आणि डोळ्यातले 2 अश्रू तांदळावरती पडतात. शेजारचा व्यक्ती विचारतो, का रे लेका रडतो कशा करता? चांगलं झालं ना ताईडीचं, मोठ्या घरात गेली ना ताईडी, गणगंज प्रॉपर्टी आहे त्यांची, एवढं चांगलं झालेलं असताना रडतो कशा करता? रडणारा बाप म्हणतो, 2 व्हीलरची चावी कधी कोणाच्या हातात दिली नाही, पण काळजाचा तुकडा काढून दुसऱ्याच्या हवाली करतो म्हणून रडतो ना, त्याचं नाव बाप आहे. आयुष्यातला बाप तिसऱ्या वेळा रडतो. एकुलते एक ताईडीला नेण्याकरता, लग्न झाल्याच्या नंतर नेण्याकरता गाडी आलेली असते आणि गाडीच्या जवळ आई आणि ताईडी गळ्यात गळा घालून रडत असतात. रडणारी ताई विचारते, आई बाबा कुठे आहे? आई सांगते, मंडपाच्या कोपऱ्याच्या खांबाला टेकून रडतोय ना, तुझा बाप आहे. बापाला बोलावलं जातं. बाप आपल्या ताईची भेट घेत नाही, तिच्या आईची भेट घेत नाही. तिच्या सासऱ्याच्या जवळ जातो, खडखडाटून मिठी मारतो आणि पाय धरतो त्याचे. कुणापुढं कधी न झुकणारा बाप तिच्या सासऱ्याच्या पुढं झुकतो आणि सांगतो, एकुलती एक ताडी आहे, भूक मला लागायचं, जेवण तिला होतं, चप्पल माझी फाटायची, चप्पल तिला होती, अंगावरती मळालेले कपडे माझ्या अंगावरती असायचे, पण चांगले कपडे माझ्या ताईडीला घेऊन द्यायचो. तळ हाताच्या फोडाप्रमाणे माझ्या ताईडीला जपले. माझं जर काही चुकलं असेल, लग्नात काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण माझ्या ताईडीला बोलू नका, असं ठामपणे तिच्या सासऱ्याला सांगतो ना, त्याचं नाव बाप आहे. 80 वर्षाचा बाप तुमचा अंतरुणावरती पडलेला असू द्या आणि त्याची 60 वर्षाची लेक असू द्या, मरणाच्या दारामध्ये ठेपलेलं म्हातारे 4-2 दिवसावरती त्याचं मरण आलंय. मरणारा ठेपलेल्या म्हाताऱ्याच्या जवळ जर कोण गेलं ना आणि त्याला जर सांगितलं ना, बाबा तुमची शेवटची इच्छा काय आहे? मरणाच्या दारात ठेपलेलं म्हातारा म्हणतं, एकुलत्या एक ताईडीची शेवटची मला भेट घ्यायची. ताईला फोन केला जातो. ताई महामंडळाच्या एसटीला बसते आणि आपल्या घराच्या जवळ उतरते. घराच्या जवळ आल्याच्या नंतर छोटी छोटी लेकरं आत्याला पाहतात आणि धावतच बाबाच्या जवळ येतात. बाबा आत्या आली बरं का, बाबा आत्या आली बरं का. मरणाच्या दारात ठेपलेलं म्हातारा ताडकन उठून बसतं आणि सुनबाईला सांगतं, एकुलती एक ताईडी आहे, तसं तिला घरामध्ये घेऊ नको, भाकरीचा तुकडा ओवाळून तिच्या अंगावरून टाक आणि मग घरामध्ये घे, असं बोलतो ना, त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. बाप कधी कोणाकरता जगला नाही. बापाला पाहायचं असेल तर रात्रीच्या वेळेला कॉटवरती झोपलेला तुमचा बाप असेल, बापाच्या जवळ जा. बापाच्या अंगावरचं फाटलेलं मनियान पहा, तुटलेल्या चपला पहा, त्या दिवशी तुम्हाला समजेल तुमचा बाप काय आहे. बापाला पाहायचं असेल तर एकुलते एक पोराचं डोनेशन, 1 लाख रुपयाचं डोनेशन शाळेत भरायचे. बापाच्या खिशात दमडी नाही. शेजा पाजाराच्या घरी जातो, पाहुण्या रावळ्याला फोन करतो, कुणाकडेही पैसे मिळत नाहीत. सावकाराच्या दारात जातो, अर्धा एकर जमीन घाण ठेवतो, हातापाया पडतो, सावकार एकुलते एक पोराचं ॲडमिशन भरायचं हो, पैसे नाहीत, अर्धा एकर जमीन घाण ठेवा, पण 1 लाख रुपये द्या. 1 लाख रुपये व्याजानं आणतो आणि शिक्षकाच्या हातावरती ज्या वेळेस सुरकुतलेल्या चेहऱ्यातला, मळालेल्या कपड्यातला, डोक्याला तेल नसलेला तुमचा बाप पैसे ठेवतो ना, त्या दिवशी बापाच्या चेहऱ्याकडे पहा, तुम्हाला समजेल तुमचा बाप काय. बाप कधी कोणाकरता जगला नाही, कधी कोणाकरता खचला नाही, पण मरेपर्यंत आपल्या लेकरांकरता तो जगत असतो. मी नेहमी सांगतो, काही लोक आई वडिलाला सांभाळत नाहीत, कुत्र्याला सांभाळतात. पण खरं सांगू, आई वडिलाला कुत्र्याला कितीही सांभाळा, कुत्र भुंकल्याशिवाय राहत नाही. माय बापाला मरेपर्यंत सांभाळा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. मरेपर्यंत आई वडिलांना सांभाळा. काही जणांना आपल्या बंगल्यामध्ये आई वडिलांना ठेवायची लाज वाटते, काही जण ठेवत नाहीत. बऱ्याच जणांचा माझ्या बोलण्याचा बऱ्याच जणांना राग येतो. खरं सांगू, तुम्हाला बंगल्यात जर ठेवू वाटत नसेल तर तुमच्या बंगल्याच्या शेजारी तुमचं शेड असेल, तिथं एखादी रूम त्यांना काढून तिथं ठेवा. रात्रीची राहिलेली भाकरी त्यांच्याजवळ द्या आणि डब्याला राहिलेली चपाती त्यांना द्या. ते मरेपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देतील. स्वतः करता जेवण कधी त्यांनी खाल्लं नाही, स्वतः करता नवे कपडे कधी घेतले नाहीत. अहो, तुमच्या गावची यात्रा आली आणि बापाकडे तुमच्या 5,000 रुपये होते,
5-6 जणांचं कुटुंब आहे, गावच्या यात्रेकरता सगळे पोरं, सगळे शेजा पाजारचे सगळे लोक नव्या कपड्यावरती दिसतील, पण माझे लेकरही नव्या कपड्यावरती दिसले पाहिजे. म्हणून 5,000 रुपये घेऊन बाप दुकानामध्ये निघाला. घरच्यांनी सांगितलं सगळ्यांना कपडे घेताना तुम्हालाही घ्या. बाप दुकानात गेला, सगळ्याचे कपडे घेतले, त्याचेही कपडे घेतले. बापानं त्याचेही कपडे घ्यावे आणि बिल पाहावं तर 6,500 रुपये बिल व्हावं. अरे बापानं काय करावं? बापानं सांगावं माझा जो ड्रेस आहे तो बाजूला ठेवा, तसाच बाजूला ठेवा. माझ्याकडे पैसे आल्याच्या नंतर मी तो ड्रेस घेऊन जातो, तोपर्यंत असाच बाजूला ठेवा. घरच्या सगळ्यांचे कपडे घेतो आणि सगळ्यांचे कपडे घेऊन घरी आणून ठेवतो. घरचे सगळे विचारतात का हो बाबा तुम्ही तुमचे कपडे का आणले नाहीत? त्यावेळेस बाप सांगतो माझ्या मापाचे कपडे दुकानात नव्हते म्हणून मी आणले नाहीत. असं कोणतं दुकान आहे का तुमच्या माळशिरसमध्ये, सदाशिवनगरमध्ये, की तुमच्या बापाचे मापाचे कपडे त्या दुकानात नाहीत? पण बापाला माहिती आहे माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून लेकरं नव्या कपड्यात दिसली पाहिजे. मी जुन्या कपड्यात दिसलो तरी चालेल, मरेपर्यंत ठामपणे लेकरावरती प्रेम करतो तो बाप आहे. किती अडचण येऊ द्या, किती अडचणी आला, बापाच्या जवळ गेला, तुमचा चेहरा बापानं पाहिला ना, बाप जवळ घेतो, कुरवाळतो, पाठीवरती थाप टाकतो, डोक्यावरून हात फिरवतो. बापाला कळतं तुम्हाला अडचण आहे. बाप म्हणतो किती मोठी अडचण येऊ दे, मरेपर्यंत ठामपणे मी तुझ्या पाठीशी उभा आहे. त्यावेळेस उभारी येते. किती मोठं कार्य करायचं असेल तर बापाचा आशीर्वाद महत्वाचा असतो, आईचा आशीर्वाद महत्वाचा असतो. या जगातली 2च नाती थोर आहेत, एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे बाप. मरेपर्यंत या 2 नात्यांना सांभाळा. एक कविताकार फार सुंदर वर्णन करतात बघा. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई किती प्रेम करते माहितीये. तळपत्या उन्हात, रख रख त्या रानात, राहिलीस तू ग माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई ती आई असते आणि बाप लेकरावरती प्रेम किती करतो. अहो स्वतः करता कधी जगत नाहीत पण लेकरा करता जगतो. बाप करी जोडे लेकराचे वाणी, बाप करी जोडे लेकराचे आपुली कुरवंडी वाळवूनी. बाप आपल्या लेकरांकरता किंवा आपल्या कुटुंबाकरता जगत असतो. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणकर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती.
त्याचं हृदय गुलाब बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळ ते घर. ज्या वेळेस आपल्या घरातला बाप निघून जातो त्यावेळेस आपल्याला आपल्या बापाची किंमत कळते. जसं ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत कळते, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत कळते, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत कळते, तसं ज्याला आई वडील नाहीत त्याला आई वडिलांची किंमत कळते. म्हणून जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. या कुटुंबानंही आप्पांची भरपूर सेवा केली, सगळ्यांनी आप्पांची सेवा केली. भगवान परमात्म्याच्या आशीर्वादानं, साधू संतांच्या आशीर्वादानं, वारकऱ्यांच्या आशीर्वादानं या कुटुंबाला धन दौलत पैसा संपत्ती प्रॉपर्टी भगवान परमात्म्यानं द्यावं. भगवान परमात्म्याच्या आशीर्वाद या कुटुंबाच्या पाठीशी राहू. जन्माला येणारा प्रत्येकजण जातो, ज्याचं त्याचं जाण्याचं कारण वेगळं आहे हे मी तुम्हाला नेहमी सांगितलं किंवा 2-3 वेळा सांगितलं. म्हणून आता पुढं बसलेल्या प्रत्येकानं आपला हा आजचा दिवस शेवटचा आहे असं म्हणून जगा. कारण मरण कुणाचं सांगता येत नाही. पूर्वी लोक म्हणायचे म्हातारा माणूस झाला की त्याला हार्ट अटॅक येतो. आता 5 वर्षाचा 7 वर्षाचा 10 वर्षाचा जरी व्यक्ती असेल तरी त्याला हार्ट अटॅक यायला सुरुवात झाली आहे. हायब्रिड जमाना झाला. माणसाचं मरण सांगून येत नाही. एखादा म्हणेल माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, भरपूर प्रॉपर्टी आहे, मला मरण टाळता येईल. मरण टाळता येतं का हो? अजिबात टाळता येत नाही. एक 80 वर्षाचं म्हातारं होतं. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला वाटलं आपल्याला मरण टाळता येईल. यमदेव त्याला नेण्याकरता आले. 3-4 जण होते. 3-4 जण आल्याच्या नंतर यमदेव दारात आले. म्हाताऱ्यानं पाहिलं. म्हाताऱ्याला वाटलं आता यमदेव आलेत यार, ते आपला नंबर दिसतोय 100%. आता नंबर दिसतोय म्हटल्याच्या नंतर म्हातारा हुशार होतं. म्हाताऱ्याने यमदेवांना कॉटवर बसवलं, चहा दिला आणि यमदेवांना सांगितलं ऐका आमच्या घरची एक पद्धत आहे. काय पद्धत आहे? इथं आलेल्या माणसाला आम्ही जेवण केल्याशिवाय पाठवत नाही. आता म्हाताऱ्याला अंदाज नव्हता नेमकं यमदेव कोणाला नेण्याकरता आलेत, पण यमदेवांना माहित होतं या म्हाताऱ्यालाच न्यायचंय. आता यमदेव भुकेले होते. यमदेवांना वाटलं काय करावं, जाऊ द्या जेवण करून जाऊ. म्हाताऱ्याला सांगितलं ऐका लवकर स्वयंपाक आवरा. म्हातारा आतमध्ये गेल्याच्या नंतर म्हातारीला सांगितलं पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात कर. म्हातारीनं स्वयंपाकाला सुरुवात केली. म्हातारं मागच्या दरवाजाहून मेडिकलला गेलं आणि गुंगीच्या 2-4 गोळ्या घेऊन घरी आलं. स्वयंपाकात गुंगीच्या 2-4 गोळ्या मिसळल्याच्या नंतर स्वयंपाक पूर्ण तयार झाला. यमदेवांना सांगितलं बसा जेवायला बसले. आता यमदेव हुशार होते. यमदेवाने त्या आजोबाला सांगितलं बाबा आम्ही एकटे नाही बसत, तुम्हालाही आमच्या सोबत बसावं लागेल. म्हातारा हुशार होतं. म्हातारा म्हटलं तुम्ही यायच्या अगोदर नेमकंच आम्ही जेवून उठलोय, तुम्ही जेवा. यमदेव जेवायला बसले. ताटं उचलले, सगळ्यांच्या समोर ठेवले. आता यमदेवाने जेवायला सुरुवात केली. पोळीवर पोळी 12 पोळ्या खाल्ल्या. किती? म्हणा की 12 आपल्या टोपल्यातले द्यायच्यात का? 12 पोळ्या खाल्ल्या. 12 पोळ्या खाल्ल्याच्या नंतर गुंगीचं औषध टाकलं होतं. यमदेव जागेवरती तिथं झोपी गेल्याच्या नंतर यमदेवाची पिशवी त्या म्हाताऱ्यानं उचकली. त्या पिशवीमध्ये कोणत्या माणसाला किती तारखेला कोणत्या वारी किती वेळेला न्यायचंय 1 जानेवारी पासून 30 डिसेंबर पर्यंत सगळी यादी भगवान परमात्म्यानं दिली होती. त्या यादीमध्ये त्या म्हाताऱ्याचं पहिलं नाव होतं. म्हाताऱ्यानं पेन घेतला, पहिलं नाव खोडलं आणि शेवट टाकलं. म्हाताऱ्याला वाटलं आता 7-8 महिने तरी मरण पुढे जाते आपलं. यमदेव 2 तासानं गुंगीला आलेले यमदेव 2 तासानं उठल्याच्या नंतर त्या आजोबांना बोलवलं. आजोबा अहो काय गोड पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. आजपर्यंत अशी पुरणपोळी आम्ही कुठंच खाल्ली नाही. एवढा गोड पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता बाबा. आम्ही तुमच्या स्वयंपाकावरती एवढे खुश झालोत की आम्हाला देवाने एक यादी दिली होती. त्या यादीत कोणत्या माणसाला किती तारखेला कधी न्यायचंय त्या यादीमध्ये बाबा तुमचं पहिल्या नंबरला नाव होतं. आता आम्ही पहिल्यापासून एक व्यक्ती नाही नेणार. आता आम्ही उलटी सुरुवात करणार आहे. पहिलं नाव कोणाचं आलं? म्हाताऱ्याचं आलं का? कितीही मोठा माणूस जरी असेल तरी आपल्याला मरण टाळता येत नाही. मरण माझे मरून गेले मज केले अमर. साधू संतांना मरण टाळता आलं. म्हणून विठाला कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर जगत गुरु तुकाराम बोलो रे भाई सब संतान की जय. मरण कुणालाही टाळता येत नाही.
नाही किती मोठा असो किती लहान असो, म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जगायला शिका, एकमेकाशी चांगलं बोलायला शिका, चांगलं वागायला शिका, एकमेकाचा द्वेष करू नका. एवढं जर एवढ्या कीर्तनातून घेऊन गेला तरी तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. आज खास करून आपल्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारे आपल्या या भागाचं स्वच्छ आणि निर्मळ राजकारण ज्या घराण्याकडून केलं जातं, ह्या आपल्या संपूर्ण या पश्चिम महाराष्ट्र जरी ज्याने व्यापलेला आहे, आमचे मोहिते पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. असंच त्यांचं वारकरी संप्रदायावरती प्रेम वाढत राहो. वारकरी संप्रदायाची सेवा आणि सहकार्य त्यांच्या हातून घडो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर मनवेदा आरती ज्ञानराजा आरती